शेतकरी बंधूंनो, पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच कर्नाटक, आंध्र, गुजरात, MP आणि हरियाणामध्ये साधारण 6 राज्यामध्ये याचा वापर होतो आहे। हे तंत्रज्ञान द्राक्षामध्ये, केळीमध्ये, ऊसामध्ये वापरलं जात आहे आणि वेळोवेळी हे या तंत्रज्ञानाने सिद्ध करून दाखवलं आहे की प्रत्येक पिकामध्ये संतुलित खतांच्या मात्रा दिल्याने उत्पादनात वाढ होते। सुरुवातीला माझी 2 एकर जमीन आहे। सुरुवातीला मी ऊस वगैरे लावायचा, बागान लावत होतो ऊस तेव्हा काय तसा ऊस पिकत नव्हता। साधारण एकरा 25 ते 30 टन 15-20 टन असंच निघत होता। मग नंतर मी जरा शेतीकडे वळलो, नोकरी करत मग स्वतः शेती घरनं ठेवलं होतं आम्ही। पाटील बायोटेकचं मी तंत्रज्ञान वापरलं त्यांच्यासाठी आणि मी साधारण 2-2.5 महिने झाल्यानंतर वापरायलो आहे। सुरुवातीला वापरत होतो, अजून ऊस चांगला येत होता माझा। ऑक्टोबर 2011 मध्ये मी लावण केलो आहे। त्यानंतर भरणी वगैरे केल्यानंतर 3 महिने लागले। 3 महिन्यानंतरच मी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरलो आहे। आता माझा ऊस साधारण 22 ते 23 कांडी ऊस आहे। साधारण 11 महिने झालेले त्या ऊसाला आता, आणि मला वाटते बहुतेक अजून थोडा एक 7-8 कांडी जास्त वाढेल, म्हणजे जानेवारी-फेब्रुवारीचा माझा ऊस जातो आहे। त्यानंतर काय वजन किती येते काय बघूया। साधारण माझा आता साधारण 2 ते 2.25 किलो एक ऊस आहे माझ्याकडे। यापूर्वी मी शेती करत होतो तेव्हा असा अनुभव नव्हता मला। साधारण एकरी 25 ते 30 टन ऊस निघत होता। पेरे काय येत नाही, जास्त लांब पडतात, साधारण 8 इंच 9 इंच 8 इंच 9 इंच आहे। पूर्वी असं रामगणकी म्हणतात आमच्याकडं, म्हणजे छोटे छोटे कांडे असायच्या। आता ते वापरल्यामुळे जरा व्यवस्थित ऊस आला आहे आणि अजून एक 7-8 कांडी वाढेल असं मला अपेक्षा आहे। पूर्वी मी साधारण युरिया, DAP 10-20 सगळे वापरत होतो। मला ड्रिंचिंग फवारा मला काय माहीत पण नव्हता, मी करत नव्हतो कधी ते। आता मग ह्यांची तंत्रज्ञान घेतल्यावर मला काय फवारा केलं पाहिजे आणि ड्रिंचिंग केलं पाहिजे। पूर्वी मी काय करायचा, ऊस लावायच्या वेळा नांगरट वगैरे करून सरी सोडून अंतर जर कमी होतं। यांचं तंत्रज्ञान घेतल्यामुळे जसं 2.5 फूट असं होतं, साधारण 3.5 फूट अंतर ठेवलं आहे मी आता, आणि त्यामुळे जरा ऊस पण जाड झाला आहे आणि खत पाणी पण व्यवस्थित चालू आहे। तेव्हा साधारण मला एकरा नाही म्हटलं तर 12-13 हजार रुपये खर्च येत होता। 12-13 आला तरी सुद्धा त्याचं इन्कम फार कमी होतं। 25 टन निघणार ऊस आणि असं जाड वगैरे ऊस होत नव्हता, अगदी ह्याच्यात होतं। आता मी पाटील बायोटेकचं घेतल्यानंतर 6,500 त्यांचं एक किटच घेतले। त्यानंतर आता ऊसाला फवारणी वगैरे केल्यावर ऊस चांगला निघतो आहे। आता पूर्वी माझा 25 ते 30 टन म्हणजे डोकं फुटलं आमचं असं होत होता। आता साधारण मला याचा अंदाज वाटतो 70 ते 80-75 पर्यंत टन होईल असा अंदाज आहे मला। आता माझे आजूबाजू शेतकरी जे आहेत, पूर्वी माझी शेती बघत होते, हे तंत्रज्ञान वापरल्यामुळे त्याचा फरक वाटायला लागला आणि मी त्यांना सांगितलं आता हे वापरलं तर तुम्हाला पण फायदा होणार आहे आणि स्वतः शेती कसायला चालू करा, व्यवस्थित होईल म्हणून सांगितलं त्यांना। आता साधारण आमचा ऊस 25 ते 30 कांडी असल्यामुळं ते शेतकरी म्हणतात साधारण 25-30 वर्ष तुमचा असा ऊसच पिकला नाही आणि ऊस चांगला आहे असं सांगितले ते शेतकरी। मी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करतो की तंत्रज्ञान वापरून आपली शेती सुधारा, त्याचबरोबर आर्थिक परिस्थिती पण सुधारेल, आपल्या मुलाबाळांना पण व्यवस्थित त्याचा बेनिफिट मिळेल। आणि नोकरी आजकाल मिळत नाही म्हणून शेतीत गेलं तर काय मला काय फरक वाटत नाही। मी नोकरी करत शेती करायलो आहे म्हणताना सगळ्या शेतकऱ्यांनी मी हे सांगतो की पाटील बायोटेकचं कुठलंही तंत्रज्ञान वापरल्याशिवाय शेती होणार नाही। माझ्याकडे ऊसाचे क्षेत्र जवळजवळ 15 ते 20 एकर असते आणि त्या ऊसाच्या टनेजमध्ये काढलं तर 30-35 टनाच्या वर आतापर्यंत गेलेलं नाही आणि ते गेल्या 2 वर्षापासून मी पाटील बायोटेक कंपनीचं तंत्रज्ञान वापरत आहे। ते वापरले तेव्हापासून माझा ऊसाचं ॲव्हरेज जवळजवळ दुपटीने वाढलेलं आहे। आता गेल्या वर्षी माझा ऊस मला ऊसाचं ॲव्हरेज जवळजवळ 60-65 टनाचं आलं आणि यावर्षी मी थोडा बदल केला आहे। ऊसामध्ये 5 फुटावर सरी मारून आडवी कांडीला लावलेली आहे। त्या गेल्या वर्षीच्या सरीमध्ये आणि या वर्षीच्या त्या 1.5 एकरमध्ये जवळजवळ 10 सऱ्याचा फरक पडला आहे, कमी बसले आहेत 5 फुटावर मारल्यामुळं। उत्पादनामध्ये सुद्धा जवळजवळ 20 टनाचं वाढीव उत्पन्न मिळत आहे। तर याच जातीचं आम्हाला परळ्या वर्षी खोडवा 30 ते 35 टन पारंपरिक पद्धतीने झालेला आहे आणि हाच खोडव्याला आम्ही पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यामुळं आम्हाला गेल्या वर्षी 60 ते 65 टनाचं ॲव्हरेज आलेलं आहे आणि यावर्षी तेच ऊसामध्ये आणखी 65 मधीच कुजलेले असल्यामुळं आम्हाला जवळजवळ 20 टनाचं आणखी वाढीव मिळण्याची शक्यता आहे। टोटल 80 टनापर्यंत मिळून जाईल आम्हाला। सध्या तर माझा ऊस नवीन लागवण झालेला 5 फुटावर सरी पद्धतीने लावलेला आहे मी। आडवी कांडी, त्या सरीत आडवी कांडी लावली आहे। जवळजवळ एका सरीला 600 ते 700 डोळा बसला आहे। अशा सऱ्या 50 आहेत
आणि ते आज बेण्याला जवळजवळ 6 सऱ्या माझ्या ऊस बेण्याला लोकांनी 2 जणांनी नेलेला आहे. 6 सऱ्यामध्ये 15 टन बेणं गेलेलं आहे आतापर्यंत आणि बाकीच्या राहिलेल्या सऱ्याला एका सरीला 2.5 टन ॲव्हरेज निघालं तर 50 सऱ्यामध्ये जवळजवळ 125 टन ऊस आज याच्या घडीला तरी निघणार आहे. आणि आज बेण्याला चालला आहे, पण 2 महिन्याला कारखान्याला गेल्याच्यानंतर वाड्याचं वजन कमी होईल आणि तेच 4 कांडे वाढल 2 महिन्याच्या नंतर. त्याचंसुद्धा आजच्या घडीचं ॲव्हरेज आहे तेच 2 महिन्याला ॲव्हरेज तेच येणार आहे. पारंपरिक पद्धतीनं आम्हाला जे काही खर्च व्हायचा, बराच खर्च व्हायचा आणि त्याच्यातलं उत्पन्न आम्हाला काहीही नाही मिळायचं. खर्चायला पैसे त्या खर्च काढला तर शून्यावरच राहायचो आम्ही. आज मी पाटील बायोटेकचं 2 वर्षापासून तंत्रज्ञान वापरत आहे. मला 2 पैसे खर्चायला मिळाले तर आणि थोडं पाटील बायोटेकचं महागडं वाटलं होतं सुरुवातीला पहिल्या वर्षी, पण यावर्षी अजिबात वाटणार नाही. कारण आम्हाला उत्पन्न जर ऊसात 1 एकरला जर 25 टन आगाव मिळत आहे ऊस, तर उत्पन्न वाढते. मग खर्चाचं 2 पैसे काढले तर त्याच्यात आपला प्लसमध्ये यावं असं आमची भावना आहे. बाकी शेतकऱ्यांनासुद्धा पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान हे निदान 1 एकरला तरी वापरायला हरकत नाही. माझे 10 एकर शेती आहे. त्या शेतीमध्ये मी पारंपरिक पद्धतीने सोयाबीन, मूग, ऊस वगैरे घेत होतो. पण ऊसाचं गेल्या वर्षी माझं फक्त एकरी 40 टनच्या मध्येच उत्पन्न आलं, चांगली मेहनत करूनसुद्धा. एका एकरी कमीत कमी 15,000 रुपये खर्च केले होते गेल्या वेळेस. पण मला असं समजलं की पाटील बायोटेक संपर्क साधलो मी त्यांच्याशी, तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी ऊसाची लावण 3ऱ्या महिन्यामध्ये केलेली आहे. 3ऱ्या महिन्यामध्ये लावण केल्यानंतर त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे खतं, औषधं वगैरे सर्व व्यवस्थित घेऊन आज 6 महिने झाले. आज तारखेला 6 महिने ऊसाची माझी परिस्थिती 18 ते 20 टिपऱ्यापर्यंत गेलेली आहे. तरी माझा ऊस आणखीन 6 महिन्याचा शिल्लक आहे. आज तारखेला कमीत कमी माझं गेल्या वर्षी 12 महिने जुन्या आपल्या पारंपरिक पद्धतीने शेती केली असतं तर 40 टनसुद्धा उतारा आलेला नाही. तो उतारा आज माझ्या आजच्या 6 महिन्याच्या परिस्थितीमध्ये कमीत कमी 18 ते 20 टिपऱ्यापर्यंत आला असताना 70 टनाचा ॲव्हरेज आज येईल माझ्या म्हणण्यानुसार. त्या टिपऱ्याच्या वजन, जाडी, उंची पाहता तरी आणखीन 6 महिन्याचा शिल्लक आहे. त्यांनी ज्या पद्धतीनं मला वेळेवर मार्गदर्शन केले त्या पद्धतीने आम्ही केलेलं आहे. तरी पण मेमध्ये माझा एक थोडा 15 दिवसाचा फरक पडलेला आहे ऊसाचा. पाणी वेळेवर मिळालं नाही फक्त मेमध्ये जर पाणी व्यवस्थित मिळालं असतं आणखी माझे 2 टिपरे जास्त झाले असते. तसेच माझ्या 2 सरीतलं अंतर 4 फुटाचं अंतर आहे. सरीचं अंतर 4 फूट आहे आणि ऊसाची जात 86-032 ही आलेली आहे. आणि गेल्या वर्षी आम्ही 12 महिन्यामध्ये जे उत्पन्न काढलो ते आमचं 5 महिन्यामध्ये ते उत्पन्न दिसतं आहे आज. आणि तसंच आम्ही 1 एकर खोडवा पण घेतलेला आहे. ते सुद्धा एकदम दुप्पट तिप्पट याच्यावर आहे. तो 12 महिन्यामध्ये 40चं उत्पन्न मिळालं नाही, पण 6 महिन्यामध्ये आमचं तेवढं उत्पन्न याच्यावर आज आमच्या परिस्थितीला दिसतं आहे. यापूर्वी आम्ही 2-4 वर्षापासून ऊसाचं पीक घेत होतो, पण ते पारंपरिक पद्धतीनं ऊसाची लावण करणे, ऊसाचं आपल्या मनाप्रमाणे ऊस खत टाकणे, केव्हा खत कमी पडायचं केव्हा जास्त पडायचं, त्यामुळे त्याचंच काय बरोबर संतुलित राहत नव्हतं किंवा बरोबर त्याचं आम्हाला मेहनतीप्रमाणे उत्पन्न वाढत नव्हतं. पण ज्यावेळेस आम्ही त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही खताचे डोस वगैरे व्यवस्थित देत गेले, औषधं, खत, डोस त्याप्रमाणे व्यवस्थित जेवढं आपल्याला पाहिजे त्याप्रमाणेच आपल्या पिकाला तो मिळत गेला आहे. पहिल्या ऊसाला काय आम्ही किती बी खतं घालून त्याचा उपयोग नाही, जमिनीची सुद्धा परिस्थिती नीट राहायची नाही. त्याप्रमाणे आम्ही ज्यावेळेस त्यांचं मार्गदर्शन सुरू केलं त्या पद्धतीनं आम्ही ऊसाला जमिनीची पोतसुद्धा एकदम व्यवस्थित आहे आणि जेवढा डोस पाहिजे त्यांना त्याप्रमाणेच त्या डोसप्रमाणे त्यांची आमच्या अपेक्षेच्या बाहेर उत्पन्नाची आजच्या तारखेला परिस्थिती आहे. तसेच माझ्या शेतामध्ये गेल्या वर्षीचा खोडवा होता. सालभर मेहनत करून खोडवा 40 टनसुद्धा निघालेला नाही. ज्यावेळेस खोड्याला मी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरलो त्याची आजच्या तारखेला परिस्थिती दुप्पटच्या वर आहे माझी. आज तारखेला आणखीन 6 महिन्याचा पिरियड शिल्लक आहे आणि जो नवीन ऊस लावून केलेला आहे त्याला मी एकंदरीत पहिलं कमीत कमी 10,000 ते 15,000 रुपये खर्च करत होतो. तर आज तारखेला पाटील बायोटेकचा आणि त्या खर्चाचे फक्त सवयीसुद्धा खर्च जास्त नाही, त्यापेक्षा कमीच आहे. आपल्या खर्चामध्ये आणि पाटील बायोटेकच्या खर्चामध्ये जास्त काही फरक नाही. जास्तीत जास्त एकरी आम्हाला गेल्या वर्षी 15,000 ते 20,000 रुपये खर्च होता. त्याच्या सवयीसुद्धा खर्च जास्त नाही आमचा. पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामुळे एकदम कमी खर्चामध्ये उत्पन्न जास्त येत आहे. तरी शेतकऱ्यांना त्याचा अवश्य फायदा घ्यावा. त्यामुळे मी आता सोयाबीन किंवा रब्बी जे आहे
तुमचं हरभरा किंवा बाकी पिकंसुद्धा त्यांच्या तंत्रज्ञानाचा वापर करून घ्यावा असं माझी इच्छा आहे. आणि ते सुद्धा शेतकऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून जर आपल्याला उत्पन्न वगैरे काढायचं आहे, 4 पैसे जर वाचवायचे असतील किंवा 4 पैसे मुनाफा जास्त घ्यायचा असेल तरी कमी खर्चामध्ये त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण शेती करावी. माझ्याकडे 10 एकर शेती आहे. 10 एकरला 10 एकर ऊस आहे. तर 10 एकर मधल्यापेक्षा 1 एकर पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान घेतलं आहे. तर ह्याच्यामध्ये कांड्याची साईज लांब आहे आणि 86-032 ऊस लावलेला आहे 1 एकरमध्ये. बाकीच्या ठिकाणी पण 86-032 काही आहे, 265 काही आहे. पण ह्याचे आणि त्या दुसऱ्या क्षेत्रामधले कांड्याची साईजमध्ये फरक आहे. पाटील बायोटेक तंत्रज्ञानामध्ये कांड्याची साईज लांब आहे, जाडी पण जास्त आहे, फुटव्याची संख्या जास्त आहे आणि ऊसाचा कलरसुद्धा अलग आहे, थोडा नॅचरल कलर आहे. त्याच्यामुळं उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे आम्हाला वाटते. असं 8 महिन्याचा ऊस तयार आहे, 8 ते 10 महिन्याचा. आणखीन काढणीला 4 महिने शिल्लक आहेत. तर ह्याच्यामध्ये कांड्याची संख्या पाटील बायोटेक तंत्रज्ञानाच्या ह्याची वाढण्याची शक्यता आहे. आणखीन 4-5 तर कांडे वाढतील आणि दुसरीकडे बी 4-5 वाढतील. ती 20 कांड्यापुस्तर जाईल, ही 25-26 कांड्यापुस्तर जाईल. त्याच्यामुळं ह्याच्यात उत्पन्नाचं जास्त वाढण्याची शक्यता आहे. आजच्या तारखेमध्ये मला पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामध्ये 65 ते 70 टन उत्पन्न निघण्याची शक्यता आहे आणि दुसऱ्या साईडला 50च्या आसपासच राहील असं अपेक्षा आहे आमची. तरी मी पाटील बायोटेकचे पूर्ण तंत्रज्ञान वापरलेलं नाही, कारण ऊस वाऱ्यामुळं आडवा पडल्यामुळं त्याची ड्रिचिंग करता आले नाही. 50% ड्रिचिंग केलेली आहेत. जर पूर्ण केली असती तर 80 टनाच्या आसपास उत्पन्न आलं असतं. तरी सर्वसाधारणपणे आपणाला दरवर्षी पारंपरिक पद्धतीच्या शेतीला 10 ते 15 हजार खर्च येतो एकरी. तर पाटील बायोटेकचं एक्स्ट्रा 7,000 रुपये येऊ लागला आहे. तर 7,000 आला तर काही फरक पडणार नाही, कारण 10 ते 15 टन उत्पन्न एक्स्ट्रा भेटणार आहे. तरी मी 1 एकर करून पाहिलं पाटील बायोटेकचं, ह्याच्यामध्ये मला फायदा वाटला. ह्याच्यानंतर आता पूर्ण 10च्या 10 एकर क्षेत्र पूर्ण खोडव्याचं पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान घेणार आहे. कारण उत्पन्न भेटत असल्यानंतर कुणीही फायदा घेणार त्याचा. तरी प्रत्येक शेतकऱ्याने ह्याचा फायदा घ्यावा पाटील बायोटेक तंत्रज्ञानाचा. गेल्या 10 वर्षापासून पाटील बायोटेकने पिकांच्या भरघोस उत्पादनासाठी खतांच्या संतुलित मात्रा कशा द्यायच्या हे शिकवलं. अनेक चांगली उत्पादनं पाटील बायोटेकने दिली आणि त्याचनुसार एक क्रांतिकारी उत्पादन की जे बुरशीजन्य आणि व्हायरसजन्य अशा रोगांपासून सर्व पिकांचा बचाव करते असं क्रांतिकारी उत्पादन म्हणजे अरेना चॉकलेट. अरेना चॉकलेटचा उपयोग हा बुरशीजन्य आणि व्हायरसजन्य रोगांसाठी भेंडी, टोमॅटो आणि पपईमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने जे शेतकरी वापरत आहेत त्यांना झालेला आहे. त्याचबरोबर सर्व वेलवर्गीय पिकांमध्ये सुद्धा याचा उपयोग अतिशय चांगला झालेला आहे. त्याच पद्धतीने डाळिंबामध्ये तेलाचे स्पॉट चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये थांबत आहेत. आपणही हे वापरून खात्री करून घ्यावी ही विनंती.